नमस्कार मंडळी, काय चाललंय? आज ना खूप भूक लागली आणि काहीतरी झटपट पण भारी खावंसं वाटतंय. म्हणूनच आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने क्रीमी पास्ता. विश्वास ठेवा, हा बनवायला जेवढा सोपा आहे खाताना तेवढाच एक नंबर लागतो. चला सुरुवात करूया. कढईत पाणी गरम करायला ठेवले, त्यात थोडं मीठ आणि तेल टाकायचे जेणेकरून पास्ता सुटसुटीत शिजेल. मग टाका त्यामध्ये पास्ता. तो शिजला की चाळणीत काढून घ्या आणि वरून थोडं थंड पाणी ओता, म्हणजे पास्ता एकमेकांना चिकटणार नाही. तर मंडळी, आता करायची खरी जादू. कढईमध्ये तेल आणि बटर गरम करा. आता तुम्ही म्हणाल, तेल आपण टाकतोय मग बटर का टाकतोय? तर हीच तर खरी जादू आहे. नंतर त्यामध्ये भरपूर लसणाची पेस्ट टाका. त्याचा खमंग वास सुटला की मग टोमॅटो केचप आणि रेड चिली सॉस टाकून छान परतून घ्या. आता आपला शिजवलेला पास्ता या सॉसमध्ये हळूहळू टाका आणि व्यवस्थित मिक्स करा. यात थोडी मेयोनीज टाका, जी पास्ताला एक भारी क्रीमी टेक्स्चर देईल. वरून थोडे चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स टाकायला विसरू नका हा. त्याने चव अगदी रेस्टॉरंट सारखी येईल. आणि बस, झाला आपला गरमागरम क्रीमी पास्ता तयार. दिसायलाही भारी आणि चवीला तर विचारायलाच नको. ट्राय करा हा आणि कमेंट्समध्ये सांगा कसं झालंय तो. आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.